मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कोपरगावला येऊन तुमचे सर्वांचे पट्टेवाटा करून देतो। या महसूल मंत्री म्हणून माझे जे अधिकार आहे ते सर्व अधिकार कोपरगावमध्ये येऊन पट्टेवाटाचा सर्व 5,500 6,000 घरांना पट्टे वाटप देण्याचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे आपल्या कोपरगावमध्ये येऊन केल्याशिवाय मी राहणार नाही। कोपरगाव शहरातील संपूर्ण घरांचा लँड रेकॉर्ड व सिटी सर्वे करून देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची आहे। उतारे वाटपाचा मंत्री मी आहे, त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना निवडून द्या। कोपरगावमध्ये 5,000पेक्षा अधिक घरांना उतारे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। भाजप मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी कोपरगाव येथे आले होते। यावेळी त्यांनी मोठे निर्णय जाहीर करून मास्टर स्ट्रोक लगावला। भाजप मित्रपक्षांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान यांनी प्रास्ताविक व स्वागत केले। यावेळी मंचावर विपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, युवा नेते विवेक कोल्हे आदींसह सर्व उमेदवार, पदाधिकारी, मान्यवर आणि समोर मोठ्या संख्येने नागरिक सभेला उपस्थित होते। पराग संधानच्या माध्यमातून कोपरगावमध्ये आणण्याची निवडणूक आहे। राधाकृष्ण विखे पाटीलजी पालकमंत्री म्हणून पालकमंत्री योजनेच्या 22 योजना पराग संधानच्या माध्यमातून कोपरगावमध्ये आणण्याची निवडणूक आहे। आणि बंधू भगिनींनो, विवेक भैया आणि स्नेहलताई तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि मी सही करतो, त्या सही करून या कोपरगावच्या जनतेच्या विकासाकरता जो तुम्ही संकल्प केला आहे त्या संकल्प पूर्तीची निवडणूक 20 तारीख आहे। त्या संकल्प पूर्तीची निवडणूक 20 तारीख आहे। बंधू भगिनींनो, मी पराग संतांना विनंती करणार आहे, पराग निवडून आल्याबरोबर विकसित कोपरगाव 2029, विकसित कोपरगाव 2029, विकसित कोपरगाव 2029, विकसित कोपरगाव 2035, विकसित कोपरगाव 2047 चा विकास आराखडा आपल्याला करायचा आहे। देवेंद्र फडणवीसजींनी मला वचन देवायला सांगितलं आहे, मला शब्द द्यायला सांगितलं आहे, विकसित कोपरगाव करता जो विश्वासनामा पराग संधान आपण दिलाय त्या विश्वासनाम्याला लागणारा जेवढा निधी लागेल तेवढा निधी महाराष्ट्र सरकार कोपरगावला देणार आहे, विकसित कोपरगावला देणार आहे। देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला, पण स्नेहलताई आपल्याला विकसित कोपरगावचा संकल्प मांडायचा आहे। मी तुम्हाला एवढंच सांगेल की 2047 मध्ये कोपरगावमध्ये 23 वर्षानंतर जी जनसंख्या राहणार आहे त्या जनसंख्येला लागणारा विकास आराखडा, त्या जनसंख्येला लागणारा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी पराग तुमच्यावर आहे। हा विकास आराखडा लवकरात लवकर घेऊन या। पहिल्या मजल्यावर माझं कार्यालय आहे, मी माझ्या कार्यालयातून येऊन 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची सही घेण्याची जबाबदारी माझी आहे। आपण काळजी करू नका, विकसित कोपरगावचा निर्णय आपण या ठिकाणी करणार आहोत। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपल्या सरकारने माननीय देवेंद्रजींनी संकल्प केला आहे, आपल्या देशामधल्या मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये जिथे जिथे भाजपाचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे। आणि महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीसच्या महाराष्ट्रामध्ये भाजपाचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे। आणि एवढंच नाही तर माननीय स्नेहलताई तुम्हाला मी विनंती करतो, मी नागपूरमध्ये आता 2200 महिला बचत गटांना आमच्या लाडक्या बहिणीचे बचत गट तयार करून कोऑपरेटिव्ह बँक तयार करून आमच्या लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये अनुदान एका बचत गटाला देण्याचा निर्णय आम्ही केला आहे। निवडून आल्याबरोबर प्रत्येक वर्षी 500 महिला बचत गटाची यादी तयार कर। मी तुम्हाला या बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान आणून देण्याची जबाबदारी या ठिकाणी घेण्याचा निर्णय करतो आहे। आपण काळजी करू नका। हिरकणी महिला उद्योग योजना, हिरकणी महिला उद्योजक योजना आपण आली आहे आमच्या लाडक्या बहिणी करता। हिरकणी महिला उद्योगाच्या माध्यमातून आपण कोपरगावच्या आमच्या लाडक्या बहिणींना हिरकणी महिला उद्योगाच्या माध्यमातून योजना आपण देणार आहोत। एवढंच नाही, तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारकडनं आमच्या लखपती दिदी करण्याची योजना या कोपरगावमध्ये आपण आणतो आहे। परागी जेवढी यादी करायची तेवढी करा। आमच्या कोपरगावच्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे। बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्याची योजना ही जबाबदारी महसूल मंत्री माझी आहे आणि त्यामुळे करणार आहे। बंधू भगिनींनो,
महाराष्ट्राच्या सरकारने कधीच निर्णय घेतला नव्हता. तो ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. आता तुमचे प्लॉट असतील त्यावर घर बांधायचं असेल तर विपिन दादा आता येण्याची गरज नाही, सनदची गरज नाही. तुमच्या कोपरगाव मध्ये आता नवीन घर बांधायचं असेल, कुणाला घराचं बांधकाम वाढवायचं असेल तर येण्याची पीपीटी कुठल्याही सनदची गरज नाही. मी या ठिकाणी पहा आता एवढंच ठेवलं आहे, घराचा नकाशा बनवा. आमच्या तहसीलदार एडीओकडे जायची गरज नाही. घराच्या नकाशा भट्टाबरोबर पप्पा मारला परागणी तिकडे बांधकाम चालू करता येतं, असा निर्णय आम्ही या ठिकाणी करून दिलेला आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने प्रधानमंत्री घरकुल योजनेचे 30 लाख घर माननीय पंतप्रधान मोदीजींनी 30 लाख घर महाराष्ट्रात दिले आहे. मी तुम्हाला वचन देतो 5000 घर कोपरगावला आणून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची माननीय देवेंद्र फडणवीस आहे. या ठिकाणी प्रधानमंत्री योजनेचे घर आपण देणार आहोत. आणि स्नेहदाताई तुम्ही मला मागणी केली होती पण तुम्ही आज सांगितलं नाही, तुम्ही घाईत विसरून गेल्या. कोपरगावमध्ये इंग्रजांच्या काळानंतर कधीच सर्वे झाला नाही. इंग्रजांच्या काळाच्या पुढे सर्वे झाला होता. कोपरगाव एवढासा गाव दाखल होता. पण आता कोपरगाव ज्या पद्धतीने नक्षावर आलेला आहे, निवडून आल्यावर विपिन दादा आपली नगरपालिकेचा ठराव घ्या. या नगरपालिकेच्या आमच्या नगरसेवकाला विनंती आहे, तुम्ही एक ठराव घ्या, आमचं कोपरगाव नक्षा योजनेमध्ये आणून द्या. माननीय पंतप्रधान मोदीजींनी देवेंद्र फडणवीसजींनी नक्षा योजना दिली आहे. तुमच्या कोपरगाववरनं आपल्या कोपरगाववरनं आम्ही विमान उडवणार, इंडिगोचे विमान उडणार आहे. आम्ही तुम्हाला महसूल खात्याचं 1 मीटर बाय 1 मीटरचे विमान आता नागपुरात चालू आहे. हुडकेश्वर 22,000 घर मोडले. हे विमान आपल्या ड्रोन सर्वे आपल्या कोपरगावचा करणार आहोत. मी तुम्हाला एवढंच गॅरंटी देतो, नक्षा स्कीम मध्ये आपले संपूर्ण घराचं सर्वेक्षण, हे जे घर आहे याचं सर्वेक्षण, प्लॉट किती आहे, बांधकाम किती आहे, या ठिकाणी संपूर्ण नकाशा कोपरगावच्या प्रत्येक घरांचा करून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे, महसूल मंत्री माझी आहे. 100 वर्षानंतर आपल्या 5व्या पिढीचा जरी पोरगा हे त्यांनी नक्षावर बघितलं की माझं घर कुठं आहे, माझी प्रॉपर्टी कुठं आहे, तुमच्या 5व्या पिढीचा पोराला दिसेल या ठिकाणी नक्षा योजनेमध्ये माझं घर, माझा प्लॉट, माझा त्या ठिकाणी मालमत्ता कुठे आहे. शेवटी गृह खात्याची जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गृह खाता आहे. झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या जीवाचं रक्षण करणे, मनुष्याच्या जीवाचं रक्षण करणे सरकारची जबाबदारी, गृह खात्याची जबाबदारी आहे. पण तुमच्या समोर मी महसूल मंत्री म्हणून उभा आहे. तुमच्या सर्वांच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे. आणि त्यामुळे काळजी करायची गरज नाही. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की नक्षा योजनेमध्ये घर बांधायला, घराचं नक्षा करायला बोलले ताई 4,000 रुपये खर्च येतो. एक घर मोजायला 4,000 रुपये खर्च येतो. पण आज मी साईबाबाचं दर्शन करून आलो. मी ठरवलंय, जसं मी कोपरगावात ठरलं होतं 220 केवी देईल, तर मी साईबाबाचं दर्शन करून आलो, तसं आज तुम्हाला मी कोपरगावला वचन देतो आहे, नक्षा योजनेमध्ये एकाही घराकडनं 1 रुपया घेणार नाही. संपूर्ण घरांना तुमच्या घरांचा लँड रेकॉर्ड सिटी सर्वे करून देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची, आमचीच आहे. आणि बंधू भगिनींनो, याकरता मी आज या व्यासपीठावर आलेलो आहे. नुसतंच 20 नगराचं नाही आहे, 20 नगराचं करणारच आहे. कारण पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे. देवेंद्र फडणवीसजींनी मला सांगितलं आहे की या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेमध्ये हनुमाननगर, दत्तनगर, महादेवनगर 1-2, बोरबानगर, गजानन नगर, लिंबारा मैदान, गांधीनगर, इंडोर गेम हॉल, एसजी विद्यालय, टिळक नगर, संजय नगर, सुभाषनगर 1, सुभाषनगर 2, लक्ष्मीनगर, शाहीनगर, येवला रोड, खडकी, जिजामाता नगर, टाकळी नाका. पुण्याताई, तुम्ही निवडून आल्याबरोबर या सर्व घरांची यादी तयार करा. उद्यापासून फॉर्म भरून टाका. आचारसंहितेत माहित नाही पण फॉर्म भरा. मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कोपरगावला येऊन तुमचे सर्वांचे पट्टेवाटा करून देतो. या महसूल मंत्री म्हणून माझे जे अधिकार आहे ते सर्व अधिकार कोपरगावमध्ये येऊन पट्टे वाटपाचा सर्व 5,500 6,000 घरांना पट्टे वाटप देण्याचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे आपल्या कोपरगावमध्ये येऊन केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी शहर असू, ग्रामीण असू,
ही निवडणूक आता हाती घेतलेली आहे. खरं तर 11 वर्षापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पार्टीचा गुलाल आपल्या अंगावर पडला, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर मात्र नगरपालिका आली, त्यांच्याकडे गेली, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, दुसरी आमदारकी, सातत्याने 11 वर्ष त्यांच्याकडे हे सगळे सत्ता केंद्रीकृत झालेले आहेत. याचा खऱ्या अर्थाने सत्तेचा समतोल जर साधायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवण्याची अतिशय आवश्यकता या निमित्ताने या ठिकाणी झालेली आहे. अनेकदा विरोधक आपण ऐकतो 4,000 कोटी खर्च केला, 4,000 कोटी खर्च केला. प्रत्येक नागरिकावर जर हा खर्च टाकला तर 1.5 लाखाहून अधिकची संख्या प्रत्येकाला आपल्याला मिळू शकते, एवढी कोटीचे गप्पा करतात. परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी कुठलंही काम या ठिकाणी झालेलं नाही. टक्केवारीचा साम्राज्य या लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. मागच्या वेळी नगरसेवक जरी जास्त आले परंतु नगराध्यक्ष आपला आलेला नव्हता, म्हणून अनेक काम करायला अडथळे आपल्याला त्या ठिकाणी अडचण आली. वेळोवेळी सत्तेत नसताना देखील आपण सातत्याने काम करत राहिलो. विश्वासनामा आपण 1,500 लोक ते 2,000 लोकांचे अभिप्राय आपल्याला जनतेच्या माध्यमातून मिळाले आणि त्याच्यानंतर आपण हा विश्वासनामा बनवलेला आहे. आपण या ठिकाणी फक्त एवढाच विश्वास देऊ इच्छितो की त्या विश्वासनाम्यामधले प्रत्येक गोष्टी आम्ही हे सत्यात उतरवणार आहोत. वेळ खरं तर मी घेणार नाही, आपल्याला ताईला ऐकायचंय, साहेबांना ऐकायचंय, परंतु जे काय आरोप ट्रोल्स किंवा वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे साहेब, खरं तर कुठली सत्तेतून आम्ही नसताना देखील अनेक प्रकारचे हल्ले वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर होत आहे. सत्तेमध्ये जाऊ न देण्यासाठी अनेक शक्ती त्या ठिकाणी काम करत आहेत. आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह साहेब आले, मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले आणि हे सगळा आमचा तो मोठा कार्यक्रम बघून अनेकांच्या भया खरं तर त्या ठिकाणी उंचावल्या आणि म्हणून तालुक्यातील अनेक हात पुढे सरसावलेले आहे की कशा पद्धतीने आपल्याला या कमळ चिन्हाला सत्तेमध्ये जाऊ द्यायचं नाहीये. म्हणून आमची आपल्याला विनंती राहील की आपण आम्हाला आज सगळे आमचे आश्वासित करून आम्हाला त्या ठिकाणी जावं आणि विरोधकांना जाता जाता खरं तर एवढंच सांगतो की तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, मैं जब जब बिखरा हूँ दुगनी रफ्तार से लिख रहा हूँ, मैं जब जब बिखरा हूँ दुगनी रफ्तार से लिख रहा हूँ. भगिनींना मी पुन्हा कळकळीची विनंती करते की आमच्यावर विश्वास ठेवा, मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा, महसूल मंत्र्यांवर विश्वास ठेवा आणि सरकारवर विश्वास ठेवून आपण आमचे नगराध्यक्ष पदाचे तरुण तडफदार धावपळ करणारे, धडपड करणारे, सामान्य गरीब माणसासाठी धावणारे जे उमेदवार आहेत परागभाऊ संधान यांना आपण नगराध्यक्ष म्हणून आपली सेवा करण्याची संधी द्या आणि आपले नगरसेवक आणि नगरसेवक जे इथे आहेत त्यांच्याही कमळ या चिन्हावर, छत्री कवच या चिन्हावर बटन दाबून आपण आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी कळकळीची विनंती मी आपल्याला करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोपरगाव. त्यावेळी जनता आम्हाला भरभरून मतदान करणार आहे तर आमचं पण एक नैतिक अधिकार आहे का आम्ही त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत गेलेलो पाहिजे. याकरता त्याचप्रमाणे आम्हाला गावातील रस्ते स्वच्छ करायचे आहेत, दर्जेदार काम करायचं आहे, स्वच्छ पाणी द्यायचं आहे, आरोग्य चांगलं द्यायचं आहे. त्याचप्रमाणे 2027 ला जो सिंहस्थ येत आहे त्या सिंहस्थाच्या अंडर आम्हाला आमच्या गोदावरी काठी जे आमची बरीचशी हनुमान नगर असेल, महादेव नगर असेल, दत्त नगर, गोरोबा नगर, लिंबारा मैदान, गांधीनगर, टिळक नगर अशी बरीचशी नगरं येतात का जिथं दरवर्षी पुराच्या पाण्याचा अडचण होत असते आणि ते पुराच्या पाण्यामुळे त्यांना त्रास होतो. तर या सिंहस्थाच्या कामांमध्ये आम्हाला जीवन पाठवण्यापासून तर गोदावरी नदीच्या मोठ्या पुलापर्यंत एक रिटेनिंग वॉल करिता पैसे मिळावे. त्याचप्रमाणे नदीच्या कडेला वॉकिंग ट्रॅक करण्यासाठी, सुशोभीकरण करण्यासाठी सुद्धा या सिंहस्थाच्या मार्फत आम्हाला निधी मिळावा अशी आमची अपेक्षा आहे.